हाय हॅलो नमस्कार, मी प्रिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत इडली सांबारचा बेत. तर बघा इथे पीठ फर्मेंट करायला ठेवलं होतं रात्री आणि बघा किती छान फर्मेंट झालं आहे. एकदम जाळी जाळी बनली आहे पिठामध्ये. तर खूप दिवसापासून जान्हवी म्हणत होती की मम्मा इडली बनव, तर मग म्हटलं चला बनवून देऊया तिला. ती खूप खुश होते इडली खाऊन. आणि पीठ छान फर्मेंट झालं आहे, तर त्यातच आता मीठ टाकून मी सगळं मिक्स करून घेते. आणि इकडे बघा आता हे इडली पात्र ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. तर यामध्ये 5 ते 6 प्लेट आल्यात. मी 5 प्लेट लावणार आहे इडली. आणि बघा, आणि सोबतच इकडे डाळीचा कुकर पण लावला आहे मी, म्हणजे सगळ्या मिक्स डाळी घेऊन तोच कुकर लावला आहे, म्हणजे तोपर्यंत डाळ शिजून होईल. आणि इकडे लगेच मग इडली पात्रात प्लेटला तेल पण लावून घेतले आणि सांबारची पण तयारी केली आहे. तर बघा इकडे कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता, परत कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलं आहे आणि पाणी गरम करायला ठेवलं आहे. मग सानवीला थोडंसं सप्पक वरण करून घेतलं, म्हणजे तिला सप्पक लागतं. तर मग मी सांबार करताना थोडीशी चिंच वापरते, म्हणजे चिंच टाकलं ना तर सांबार फार छान लागतं. आणि सोबतच सांबार मसाला पुडी पण वापरते. इकडे बघा तेलामध्ये सगळं तळून घेते आहे मी, कांदा, लसूण पेस्ट, पुन्हा टोमॅटो वगैरे. तर इकडे बघा सांबार रेडी करून झालं आहे. तर तोपर्यंतच इडली पण रेडी होईल, नाही का, म्हणजे खायला गरम गरम इडली छान वाटेल. तर बघा इकडे गरम गरम इडली तर छान फुगली आहे, इडली लुसलुसीत पण झाली आहे. तर इकडे मी काढून घेते तोपर्यंत, म्हणजे नाही का गरम गरम खायला द्यायला येईल. तोपर्यंत जान्हवी रेडी होते शाळेला जायला. तर इकडे रेडी पण, इडलीसोबत चटणी पण करणार होते, पण चटणी कुणी खातच नाही. सांबारसोबतच सगळ्यांना आवडतं आहे, त्यामुळं मग इडली सांबारच केला. आणि बघा इकडे रेडी झाली आहे. आता जान्हवीला खायला देते. मऊ पण झाली आहे इडली आणि लुसलुशीत पण झाली आहे बघा, असं गच्च वगैरे नाही झाली. तर आता जान्हवीला देते खायला, मग ती खाऊन शाळेत जाईल. तर कशी झाली इडली मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही.